नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश ढोळे आणि तुमचं मल्टीपर्पज इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आजचा विषय आहे SIP. तर भरपूर जणांचे प्रश्न असे येतात की आपल्याला की सर SIP करावी का की डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो की ज्यांना शेअर मार्केटचं चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे तर त्यांनी डायरेक्ट शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलेली चांगली आहे. आणि ज्यानंतर ज्यांना अजिबात शेअर मार्केटसाठी टाईम नाही किंवा त्यांना शेअर मार्केटची माहिती नाही तर अशा लोकांनी ही SIP केली पाहिजे की ज्यामध्ये एक फंड मॅनेजर असतो आणि जो आपली जे काही पैसे आहे तो योग्य त्या शेअर्समध्ये लावत असतो. तर यामध्ये काय होतं, SIPची जी ताकद आहे तर ती लाँग टर्ममध्ये चांगल्या प्रकारची आपल्याला ग्रोथ आणून देते. आणि जे काही आपल्या गोष्टी असतात तर ड्रीम कार असेल, ड्रीम होम असेल, तर या गोष्टी किंवा रिटायरमेंटमध्ये नंतर आपले जे काय फायनान्शियल प्लॅनिंग असतील तर फ्रीडम आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो की रिटायरमेंटमध्ये नंतर. तर 1,000 किंवा 500 रुपयापासून तुम्ही एक चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आणि ती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही 10 वर्ष किंवा 5 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष अशी जर चालू ठेवली तर चांगल्या प्रकारचे एक रिटर्न भेटतात. आपण एक सिम्पल कॅल्क्युलेशन बघणार आहोत या ठिकाणी की यामध्ये आपण SIP अमाऊंट जी आहे की 2,000 रुपये घेणार आहे. एक्सपेक्टेड रिटर्न हे फक्त मिनिमम 15% घेणार आहे. आणि टाईम पिरियड एक 10 वर्ष की 10 वर्षानंतर मला एक घर बांधायचं आहे XYZ किंवा एक कार घ्यायची तर त्या टार्गेटनी आपण चाललो आहे. तर ठीक आहे, इन्व्हेस्टेड अमाऊंट माझी 2,40,000 रुपये होते आणि इस्टिमेटेड रिटर्न्स आपले 3,17,000, टोटल व्हॅल्यू 5,57,000 रुपये होते. आणि हीच मी टाईम पिरियड काय करतो, एक 15 वर्षापर्यंत वाढवतो. तर ही अमाऊंट जर तुम्ही आता चेक करू शकता, 2,000 रुपयाची माझी मंथली SIP आहे. 15% इस्टिमेटेड रिटर्न आहेत. ती कमी जास्त होऊ शकतात मार्केटप्रमाणे. कधी जास्त भेटतील, कधी 12पर्यंत भेटतील, कधी 18पर्यंत भेटतील. तर या ठिकाणी माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट मित्रांनो एक 3,60,000 रुपये होते आणि टोटल व्हॅल्यू ही माझी 13,53,000 रुपये होते. तर याच ठिकाणी मी काय करतो, आता 15 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष आपण तिथे हे करूया. 20 ओके, 20 वर्ष. तर आता तुम्ही एक अमाऊंट पाहू शकता. आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती 4,80,000 रुपये झालेली आहे आणि टोटल व्हॅल्यू जी आहे 30,31,000 रुपये झालेली आहे. तर फक्त आपण गुंतवतो आहे किती महिन्याला, 2,000 रुपये. 20 वर्षानंतर आपल्याला ही 30 लाख रुपये अमाऊंट भेटणार आहे. आणि यामध्ये तुम्ही पिरियड कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने. किंवा इकडं वरती आपण अमाऊंट जरी चेंज केली, समजा 5,000 रुपये केली मी माझ्या पेमेंटच्या हिशोबाने किंवा इन्कमच्या हिशोबाने, आपण तिथे मॉडिफिकेशन करू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने. तर 5,000 रुपये जर केली तर तुम्ही आता खाली अमाऊंट चेक करू शकता की 20 वर्षासाठी 75 लाख, जवळजवळ 76 लाख रुपये बनतात आपले. आणि इथे जर आपण वर्ष कमी केले, थोडेसे कमी केले की बाबा 20 वर्ष खूप जास्त होतात, मी एक 10 वर्षाचं प्लॅनिंग करून चालतो आहे. ठीक आहे, तर एक 10 वर्षामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची अमाऊंट आपल्याला भेटते. 13-14 लाख रुपये भेटतात की ज्यामध्ये एक आपण कार घेऊ शकतो किंवा एक छोटंसं घर बांधू शकतो. आणि तुमचं जर अजून लाँगचं असेल तर एक 15 वर्षाचा जर टाईम फ्रेम केला तर अमाऊंट अजून चांगल्या प्रकारे आपल्याला भेटते. एक SIPच्या माध्यमातून 34 लाखापर्यंत इथे भेटते. आणि 5,000 रुपये किंवा 1,000 रुपये 2,000 रुपये हे आपली असेच रोजच्या खर्चामध्ये कसे निघून जातात महिन्यामध्ये ते आपल्याला कळत नाही. पण आपण SIP करणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. मार्केटचं नॉलेज असल्याशिवाय कुणीही मार्केटमध्ये पैसे डायरेक्ट शेअरमध्ये लावू नये. आपण पाहत आहोत की सध्या खूप जणांचे मोठमोठे लॉस होतात आणि त्यामध्ये मग त्यांना एकतर नॉलेज कमी असतं किंवा इकडून तिकडून न्यूजच्या आधारे हा शेअरवरती जाणार आहे आणि वाढणार आहेत पैसे, तर आपण न्यूज बेसवरती पैसे लावतो आणि नंतर अचानक जे मोठे इन्व्हेस्टर असतात ते काय करतात, शेअर्स एकदा वरती गेला की अचानक कधी बाहेर पडतात त्यातून हे कळत नाही. आणि त्यानंतर शेअरला लागतं लोअर सर्किट आणि लोअर सर्किटमध्ये आपल्याला शेअर विकता येत नाही आणि आपण कालांतराने लॉसमध्ये जातो आणि नंतर आपण त्याच्याही पुढे जाऊन आपण तो शेअर लॉसमध्ये विकून टाकतो. तर अशा काही चुका करू नका. लाँग टर्ममध्ये SIP करा. एक चांगल्या SIP आपण एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्यातून तुम्हाला जी तुमच्याशी चांगली वाटते ती SIP चालू करून घ्या. आणि अजून एक ज्या बांधवांनी अजूनपर्यंत डीमॅट अकाउंट उघडलेलं नाहीत अशा बांधवांना विनंती आहे की डिस्क्रिप्शनमध्ये
दोन्ही टॉपचे ब्रोकरची लिंक दिलेली आहे, झरोदा आणि अपस्टॉक. तर त्यामधून लिंकवरती क्लिक करून अकाउंट ओपन करून घ्या. धन्यवाद.